गायत्री मंत्र। ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। ओम। आइए इसी प्रार्थना के साथ आज का ये अपना भगवत गीता का अभ्यास प्रारंभ करेंगे। सर हिंदी बोलो, अच्छा लग रहा है सुनने को। आपल्या अभ्यासक्रमामध्ये असलेला 16व्या अध्यायामध्ये जी दैव असुर संपत्ती आणि आसुरी संपत्ती, दैव आणि असुर संपत्तीचं वर्णन आहे। त्याच्यापैकी आपला जवळपास दैवी संपत्तीचा अभ्यास पूर्ण झालेला आणि आपण आसुरी संपत्तीच्या संबंधाने जो चौथा श्लोक आहे त्याचंही पठन केलेलं आहे। आज परत पठन करूया आणि आपल्या मूळ अभ्यासाकडे आपण वळणार आहोत। काल त्या श्लोकाचा अर्थही आपण बघितलाय। एका श्लोकामध्ये 6 दैवी गुण आहेत आणि त्याचा शब्दशः अर्थ आपण बघितलेला आणि आता आपण त्यात प्रत्येक आसुरी गुणांचं थोडंसं विस्तृत वर्णन आपण अभ्यासणार आहोत, जेणेकरून तो एकच प्रश्न आपला 14 मार्काचा आहे, म्हणजे 3 पेजेस उत्तर त्याचं आपल्याला लिहिता यायला पाहिजे। किंवा कधी कधी दैवी गुणाचं आणि आसुरी गुण दोन्ही पण मिळून विचारले जातात। कधी कधी ह्या आसुरी गुण आणि त्याचे परिणाम असेही प्रश्न आहे। तर आज आपण दोन्ही बघण्याचा प्रयत्न करूया। यामध्ये काल आपण जे अभ्यास केलेला आहे चौथा श्लोक, कोण वाचेल आज चौथा श्लोक? मी मैं। चला राधाताई तुम्ही वाचा। ठीक आहे सर। हा बघा प्रयत्न करा। हो हो चालेल चालेल ना, वाचते। दंभो दर्पो अभिमानश्च क्रोध पारुष्यमेव च अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीम्। हा छान। विशालराजी तुम्ही म्हणा बरं हा श्लोक। सर नोट्स नाही आहेत। बर ठीक, नोट्स नसतो। भगवद्गीता ग्रंथ सगळ्यांच्या घरी असावा, ज्ञानेश्वरी ग्रंथ सगळ्यांच्या घरी असावा। तो नसेल तर सगळ्यांनी तुम्ही प्राप्त म्हणलात करून नवे ठेवायचं। सगळ्यांनी आपापल्या घरी हे 2 ग्रंथ असायलाच पाहिजेत आपल्याकडे। आणि काल दंभो दर्पोभिमानश्च क्रोध पारुष्यमेवच अज्ञानञ्च, राधाताई ते न वर अनुसार आहे ना, त्याला त्याचं काय होईल इथं? काल मी प्रश्न विचारला होता। हो हो न वर विचारलं अनुसार होतं। आणि पुढे च आहे, तर काय होईल त्याचं? कुणाला होता हा प्रश्न? अज्ञानञ्च चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीम। आणि ते क्रोध, क्रोध त्याच्या पुढं विसर्ग आहे, तर त्या विसर्गाचं इथं काय होत आहे? फ फ बरोबर आहे। छान छान। क्रोध पुढचं जे पारुष आहे ना, त्या पचं स्टार्ट करतोय आपण, पारुष्य। आणि एक विषय अज्ञान आहे, अज्ञान आहे इथं अज्ञान आहे ना, हे अज्ञान आपल्या योगशास्त्राचे अनुसरून कुठल्या संबंधानं आपल्या योगशास्त्रामध्ये या संबंधानं कुठला श्लोक आहे, कुठलं सूत्र आहे? अष्टांग योग सूत्रामध्ये आणि पूर्ण योग सूत्र, पूर्ण भगवद्गीता ही अज्ञान दूर करण्यासाठीच आहे। त्या अज्ञानापासून जगातले सगळे दुःख येतात। ते पंचक्लेश एक प्रश्न आहे,
पंचक्लेश कोणते आहेत त्याचं पण तुम्हाला 14 मार्काचा प्रश्न येतो. पंचक्लेशांचं वर्णन करा. आणि त्या पंचक्लेशामध्ये सगळ्यात मोठा क्लेश, ज्याला इतर क्लेशाची जननी म्हणतात, तो आहे अज्ञान. आणि तो श्लोक आहे, अविद्या अस्मिता राग द्वेष अभिनिवेश इति पंचक्लेशाः. योगसूत्र योगशास्त्राच्या ग्रंथामध्ये पहिल्याच याच्यामध्ये पादामध्ये येते, समाधी पादामध्ये. तर ते अविद्या अस्मिता राग द्वेष अभिनिवेश इति पंचक्लेशाः. तर त्याचं आता इथं आल्यानंतर त्याचं विस्तृत वर्णन आपण करूया. परंतु आपण हे अज्ञान म्हणजेच अविद्या ही आपल्या योगसूत्राशी पण संबंधित आहे. आणि म्हणूनच हा जो 16वा अध्याय योगशास्त्राच्या अभ्यासकांना जोडण्याचं कारण हेही असू शकतंय, की म्हणजे योग संबंधित कुठले कुठले याच्याशी संदर्भ आहेत. योग साधक, आता योगारूढश्च तच्चोद उत्तम, योगारूढ ही पदवी दुसऱ्या अध्यायात आहे. ही आणि इथं ही दैवी गुणयुक्त, हे जवळपास दोन्ही सारखेच. म्हणजे योगारूढ व्हायचंय तर ही दैवी गुण असायला पाहिजेत. म्हणून योग साधकांच्या अभ्यास वर्गामध्ये हा 16वा अध्याय, दुसरा अध्याय, नंतर कोणाला 12वा अध्याय, कोणा मला वाटतं BA ला आहे तो, विशारदला पण 13वा तिसरा अध्याय, असे काही काही. भगवद्गीता ही संपूर्ण योगमयच आहे. भगवद्गीता कशाशी संबंधित आहे बरं? आणखीन जर कोणी म्हटलं तर भगवद्गीतेमध्ये 3 प्रकारचे योग सांगितलेले आहेत, ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग. आणि हे सगळे ज्ञान कर्म भक्ती हे सगळे मिळून कशात परिणित व्हायला लागले, कशात शेवटी समाविष्ट होत आहेत? योग, ज्ञान योग, भक्ती योग, कर्मयोग. तुम्ही ज्ञान असा, भक्ती असा, कर्म करा, परंतु तो योग करूनच करावा, योगी होऊनच. म्हणून 6व्या अध्यायाचा लास्ट बट वन श्लोक आहे. 6व्या अध्यायाचा 46वा श्लोक असा सुंदर श्लोक आहे. तपस्वीभ्यो अधिको योगी ज्ञानीभ्यो मतोधिकः कर्मीभ्यश्चाधिको योगी तस्मात योगी भव अर्जुन. म्हणजे योगी जो आहे तो तपस्वीपेक्षा अधिक, ज्ञानापेक्षा सुद्धा त्याला मत अधिक आहे, त्याला वजन जास्त आहे. कर्मी योगीपेक्षा सुद्धा त्याला वजन जास्त आहे. म्हणून अर्जुनाला देव उपदेश करतायत की तस्मात योगी भव अर्जुन. म्हणून बाबा तू पण योगी हो. योगी म्हणजे परमात्म्याला आपल्या चित्तात ठेवून कार्य करणे. जसं आत्मा परमात्म्याशी जोडणे, मनाला क्रियेशी जोडणे, आपल्या मनाची संवाद आपल्या शरीरात, आपल्या दैनंदिन जीवनात ज्या घडतात त्याच्याशी संवाद ठेवणे, अशा अनेक योग शब्दाच्या व्याख्या. परंतु सगळ्यात अतिउच्च कोटीची व्याख्या आहे ती भगवंताला आपल्या चित्तात ठेवून आपलं कार्य करणे. जे कार्य करतो ते भगवंतासाठी करतो, अशा प्रकारची भावना ठेवणे, आणि त्याला योगी म्हटलेलं आहे. इथं सुद्धा भगवंतानी हेच सांगितलंय, तस्मात योगी भव अर्जुन. याचा अर्थ असा आहे की माझ्याकडे लक्ष ठेव आणि युद्ध कर. युद्धाला आता मागे पुढे बघू नको. युद्ध तुझं हे नियत कर्म आहे, तुझं कर्म धर्म आहे. ते त्याच्या पुढचा श्लोक आहे, योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना श्रद्धावान भजते यो मां समे युक्ततमो मतः. म्हणजे मद्गतेनान्तरात्मना, मला आत्म्यात धरून तू योगाला तयार हो. अशा प्रकारे ते 6व्या तो पण आपल्याला अभ्यास करायचाच आहे. परंतु एकंदरीत जर बघितलं तर आपल्या योग साधकांना आणि योग्याला ही अशा प्रकारे योग या जे भगवद्गीतेमध्ये सांगितलेल्या योग साधनेचं वर्णन आहे ती आपल्या योग सूत्राशी संबंधितच आहे. मग आपण जो हा 4था श्लोक बघतोय यामध्ये 6 आसुरी गुण आलेले आहेत. आसुरी गुण, आता आसुरी गुण म्हटलं की
काय लक्षात येते समोर? आसूर म्हटलं की जे वाईट दुर्गुण, त्याच्यामुळं जे आपल्याला एक सेकंद, आपल्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यात टाकतात, आपल्याला नरक यातना भोगायला लावतात असे, आणि वर्तमान जीवनही आणि भविष्यात येणार पुढचं जीवनही, हे दोन्हीही ज्याच्यामुळं खराब होतात असे गुण म्हणजे हे आसुरी गुण. त्या आसुरी शब्दाचा एक फार विशेष अर्थ दिलेला, त्याचं थोडस मी तुम्हाला कल्पना देणार आहे. हा, हे पहा, आसुरी गुण कशाला म्हणायचं, कुणामध्ये असतात? म्हणजे एकंदरीत नाशवान पदार्थांच्या, नाशवान जीवनाचा ज्यांची इच्छा असते, प्राणाविषयी ज्यांची प्रियता आहे, अशा प्राणपोष परायण लोकांचे वाचक हा आसुरी शब्द आहे. आता प्राणपोषण परायण म्हणजे ज्याचं जीवन लक्ष आपलं शरीर, आपलं जीव, आपला प्राण याच्याशीच घुटमळतो, तो परमात्म्याकडे विन्मुख राहतो, आणि अशा आपल्या संसार उपयोगी आपल्या शरीर धर्माकडेच तो जास्त सन्मुख असतो. अशा प्रकारे अशा प्राणपोषण परायण लोकांचा वाचक असा हा आसुरी शब्द आहे. त्याचं एक संस्कृत मध्ये सुभाषित आहे, अससु, हे तुम्ही लिहून घ्या, अससु प्राणेषु रमन्ते इति आसुराः. अससु प्राणेषु रमन्ते इति आसुराः. इति म्हणजे ज्याचं इच्छा, आवड ही आपलं भौतिक जीवन, भौतिक शरीर, प्राण याच्याशी ज्याच्यामध्ये जो रमतो तो आसूर. त्याला असं वाटतंय की मी सुखपूर्वक जिवंत राहावे आणि माझ्या मृत्यूपर्यंत मला अशीच लक्झरियस जीवन मिळावं, ही इच्छा आसुरी संपत्तीचे मुख्य लक्षण आहे. तर आसूर कुणाला म्हणायचं? अससु प्राणेषु रमन्ते इति आसुराः. ज्यांचं प्राणपोषण आणि शरीर आणि प्राणावर लक्ष असतो, जीवनभर सुखपूर्वकच जीवन राहावं असं वाटतो, अशा लोकांना असुर म्हटलेलं आहे. आणि अशा असुरांचे मग लक्षणं काय काय आहेत याचा आपण अभ्यास करूया. त्यातलं पहिलं लक्षण आहे दंभो. दंभ. आता दंभ जर म्हटलं तर थोडस अहंकार, दंभ दंभ एक तुम्ही थोडक्यात एक एक शब्द लिहून घ्या आपल्या या नोट्स मध्ये तर मिळेलच, परंतु दंभ म्हणजे दिखाऊपणा. दंभ म्हणजे दिखाऊपणा. ऐसे ही बड़े जाओ बातें करना, बड़े जाओपना, दिखाऊपना दिखाना, जो नहीं है वो दिखाना, इसे कहते हैं दंभ. तो दंभ भी ये है जो ये मान, मोठेपणा, पूजा, प्रसिद्धी इत्यादी प्राप्त करण्यासाठी म्हणजे धडपड करायची, अशा मान, प्रतिष्ठा, सन्मान मिळवण्यासाठी आपण धडपड करायची, आणि तशी योग्यता नसतानाही धडपड करायची, ती तसं दाखवायचं, आणि याला म्हटलेलं आहे दंभ, दिखाऊपणा. आता दंभ, दोन प्रकारचे दंभ सांगितलेले आहेत. एक आहे
सद्गुण सदाचाराचा दंभ. बघा, मी एक विषय आपल्याला बोलून गेलोय आणि हे भगवद्गीतेचं लक्ष आहे. जो साधक आहे, जो मुमुक्ष आहे, ज्याला अंतिम मोक्ष गाठायचंय, त्याला छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपल्या चुका व्हायला नाही पाहिजे. आणि मग तेवढी चूक झाली की तेवढ्या चुकीसाठी आपल्याला परत फेरा घ्यावा लागतो आणि मग जिथं संपलंय तिथून पुन्हा आपला पुढचा जन्म सुरू. तर अशा प्रकारे ही सदाचाराचा सुद्धा हे दंभ आहे. आपल्याला आपण धर्मात्मा आहोत, साधक आहोत, विद्वान, गुणवान आहोत आणि इत्यादी प्रकट करणे, अर्थात आपले तसे आचरण नसतानाही आपल्यात काही श्रेष्ठ गुण आहेत असल्याचे काहीतरी वरवर आचरण करून दाखवणे. वरवर काहीतरी भपकेपणा करून मी धर्मात्मा आहे, साधू आहे, मी विद्वान आहे, गुणवान आहे, असं उगीचच दाखवणे नसताना. थोडे असले तर खूप दाखवणे, भोगी असूनही स्वतःला योगी दाखवणे, इत्यादी दिखावटपणा आणि दिखावटपणाचे भाव आणि क्रिया असणे, हा सद्गुण सदाचाराचा अनुसरून असणारा दंभ आहे. म्हणजे तो कमी सद्गुण आहे, जास्त सद्गुण दाखवतो, किंवा आहेत ते सुद्धा म्हणजे नसताना असण्याचं दाखवणे, किंवा आहेत ते सुद्धा उगीच मोठेपणाने प्रगट करणे, हा सद्गुणांचा दंभ झाला, सद्गुण आचरणाचा दंभ झाला. सर आता दुर्गुण आचरणांना अनुसरून कुठले कुठले दंभ आहेत? आता याच्यामध्ये आपलं स्वभावताच आचरण, खाण्यापिण्यामध्ये स्वाभाविक शुद्धी नाही, म्हणजे आपली तर स्वतःची नाहीच, परंतु काही मंडळी अशी आहे की आपलं काहीतरी लाभ व्हावा, आपलं काहीतरी फायदा व्हावा म्हणून जे हे दंभी म्हणजे दुष्ट दुराचारी लोक आहेत ना, त्यांच्याबरोबर जाणे, बसणे, उठणे, खाणे पिणे हे राजकीय लोक करतात बघा. निवडणुकीच्या वेळी या दुराचारी लोकांबरोबर हॉटेलमध्ये जायचं, त्यांच्याबरोबर पार्ट्या करायच्या, त्यांच्याबरोबर गोंधळ घालायचा. कारण का तर त्यांनी आपल्याला निवडणुकीमध्ये आपलं काम करावं किंवा निवडणुकीत त्यांनी आपल्याला मदत करावी. अशा प्रकारे दुर्गुण दुराचारी लोकात जाऊन त्यांना खुश करून आपला प्रभाव दाखवण्यासाठी, मान आदर प्राप्त करण्यासाठी, आपल्याला चांगला आपल्या मनाला पसंत नसतानाही तसे आचरण करणे, खाणे पिणे या दुर्गुण दुराचारांना अनुसरून जो दंभ आहे, त्याला दुर्गुण दुराचारांचा दंभ म्हटलेला आहे. थोडक्यात काय, तर जेव्हा मनुष्य शरीर, धन, मान, आदर, संपत्ती, महिमा मंडन इत्यादींना प्राधान्य देऊ लागला, तेव्हा त्याच्यात दंभ निर्माण होतो. दंभ कशा प्रकारे कोणता असतो आणि कशा प्रकारे निर्माण होतो, याचं आपण या दंभ जो असुरी गुण आहे त्याचं चिंतन झालेलं आहे. यानंतर आपण दर्प. ये दर्प नावाचा जो सर दंभचं आणखीन एक थोडक्यात चिंतन असं दिलेलं आहे. दंभ हा मग कुठल्याही क्षेत्रामध्ये असू शकतो, म्हणजे कपटच, धोकाधडीच, असं म्हटलेलं आहे की हा दंभ म्हणजे कपटच आहे, छलकपट आहे, धोकाधडी आहे. आणि आणि अशा दंभी लोकांचा म्हणत नाही का आपण, जे चकाकतं ते सोनं नसतं, जे जास्त वेळ चकाकतं ना, ते एखाद दुसरे दिवस त्याची चकाकी राहते, पुन्हा गळून जाते. म्हणून अशा दंभी लोकांची सुद्धा फार बोलाबाला जो आहे तो फार काही टिकत नाही. हा दंभी डोगी आपल्या कपट वेशात संसाराला धोका देऊ शकतो, परंतु भगवंताला देऊ शकत नाही. ईश्वर त्याची सर्व रहस्य ओळखत असतो. असा हा दंभी तो जगाच्या इतरांच्या संसाराच्या नजरेतून सुटेल, परंतु परमात्म्याच्या नजरेमधून सुटत नाही. आता दुसरा आसुरी लक्षण असं आहे दर्प. दर्प म्हणजे घमेंड, गर्व. आणि दर्पाला तर
त्या बोकडाचीच उपमा दिली आहे. बोकडाला दर्प असतो बघा, जे बोकड म्हणजे लक्षात आलं ना? नाही. अं, मेंढी और हाँ मेंढा, शेळी और शेळीचा शिप शिप त्याला आपण हिंदीमध्ये काय म्हणू, ठीक है, जो भी समझ में आया विषय, तो वो जो है वो त्याला उग्र असा दर्प असतो, गंध असतो, त्याला दुर्गंध असतो उग्र. तसा या दंभी लोकांना पण एक दुर्गुणांचा उनको दुर्गंधी है. तो वो क्यों है? दर्प क्या है? धन वैभव जमीन मालमत्ता घर परिवार पद प्रतिष्ठा अधिकार संप्रदाय. देखो संप्रदाय का भी दर्प है, संप्रदाय को भी घमंडी का है, वो है आगे थोड़ा सा. तो इनके अनुसार जो बड़े जावपणा करता है, मोठेपणा अनुभव करतो होता है, वो दर्प है. दर्प म्हणजे अहंकाराची सुपरलेटिव्ह डिग्री. दर्प म्हणजे रहता ना मोस्ट मोस्ट ये रहता है सुपरलेटिव्ह डिग्री सुपरलेटिव्ह डिग्री. अशा प्रकारे अति उच्च कोटीचा अभिमान म्हणजे अहंकार म्हणजे दर्प. दंभ दंभ भी तो अहंकार ही होता है ना? काय म्हटलात? दंभ दंभ भी अहंकार ही होता है फिर. हाँ हाँ वही अहंकार का अति उच्च कोटि का अहंकार. अच्छा. ये जो दर्प है, दंभ भी अहंकार में ही आता है, लेकिन दंभ का थोड़ा सा दूसरों को जो नहीं है वो दिखाना, और इसमें है भी उसको दिखा रहा है. दर्प यानी वो जो थोड़ा फार अपने पास है उसकी घमंड करना, उसका अहंकार दिखाना. उसको बढ़ावे के साथ दिखाना. ये जो बोकड़ रहता है ना, बोकड़, वो शेळी का बोकड़ और मेंढी का मेंढा, वो उनके शरीर को एक दुर्गंधी घाण वास असतो. तसा ह्या दर्पी माणसांच्या बोलण्याची वागण्याची घाण येते, किळस येते. अशा माणसाची चाल, त्याचं वागणं, ये सब दर्पयुक्त होता है. आणि वो जो घमंडी आदमी रहता है ना, वो दूसरों को गिनता ही नाही, स्वतःशिवाय दुसऱ्याला तो मोजतच नाही. धन अधिकार पद प्रतिष्ठा ही परमात्म्याची कृपा, कृतज्ञता मानावी, कुठलाही घमंड करू नये. हे अशा प्रकारे जर राहिलं तर परमात्म्याची कृपा म्हणून जर राहिलो, आपल्याला जी काही मान प्रतिष्ठा मिळालेली आहे, तर तो आसुरीमध्ये राहत नसून दैवीमध्ये जातो. तर अशा प्रकारे घमेंड सुद्धा असू नये. घमेंड म्हणजे असलेल्या वस्तूंचा दर्प करणे. म्हणजे माझ्याकडे जे धनसंपत्ती आहे, माझ्याकडे जे काही वैभव आहे, माझ्याकडे जे काही पदप्रतिष्ठा आहे, याची कोणीही बरोबरी करू शकत नाही. संसारात केवढी माझी मोठी प्रतिष्ठा आहे, मी किती यश प्राप्त करू शकतो, आणि माझ्या पाठीमागे किती अनुयायी आहेत, माझा संप्रदाय सुद्धा किती उच्च कोटीचा दर्जाचा आहे, माझे गुरु किती प्रभावशाली आहेत, अशा प्रकारचा अहंकार करणे हे सुद्धा दर्प होतो. आणि अशा दर्प असणाऱ्या व्यक्तीचा दुर्गंधी येते. त्याच्या वाणीमध्ये, आचरणामध्ये, त्याच्या व्यवहारामध्ये एक नकोस ऐसा दर्प आता है. तो ये दर्प दूसरा आसुरी गुण. तीसरा आसुरी गुण है अभिमान. ये सभी लगभग, ये तो सभी दुर्गुणों के ही लक्षण है, तो एक एक में थोड़ा थोड़ा फर्क है. तो अभिमान अभी क्या हुआ? देखो, वस्तू के साथ में वस्तू विषयी अहंता, मोठेपणा, त्याचे नाव
अभिमान है। दर्प और अभिमान में लगभग समान ही है, लेकिन अभिमानाच्या, अभी थोड़ा मेरा ये सब हिंदी और मराठी में गड़बड़ी हो रही। रक्षाताई थोड़ा हिंदी में बात कर रहे ना, तो थोड़ा सा मैं भी समझ रहा हूँ हिंदी में बात करने का। अभिमानाच्या अंतर्गत, दर्प व दर्पाच्या अंतर्गत अभिमान येतो. बाह्य पदार्थाविषयी आपल्याला जो मोठेपणा असतो तो दर्प म्हणावा. ध्यान दीजिए, दर्प और अभिमान में क्या फर्क है। बाह्य वस्तु के बारे में जो अभिमान होता है, जो मोठेपना दिखाया जाता है, वो होता है दर्प। और जो विद्या, बुद्धि, ज्ञान इत्यादि अंतर्गत पदार्थ के बारे में जो भी श्रेष्ठता लगती है, जो भी अभिमान लगता है, जो भी बड़ेजापन लगता है, वो हो गया अभिमान। तो अभिमान है अंतर्गत वस्तुओं का बड़ेजापना दिखाना, और दर्प है जो बाहरी वस्तु है, जो संपत्ति, धन, जो आता जाता रहता है, तो इधर कभी छाव कभी उधर छाव होती रहती है, ऐसे वस्तुओं का भी अभिमान करना, मोठेपना दाखवना, ये है दर्प। तो ये जो ये है ना अंतर्गत अभिमान, इसमें एक और भी बड़ा अंतर्गत अभिमान दिखाया है। मेरी जाति इतनी श्रेष्ठ है, मैं इस वर्ण में हूं, मैं उस वर्ण आश्रम में हूं, ये भी अभिमान है। देखो, सात्विक गोष्टींचा सुद्धा अभिमान करायला नको. ते आपण बघितलं ना, आसुरी लक्षणामध्ये मोठी मोठी सगळी 26 गुणापैकी 25 गुणाची प्राप्ती झाली, आणि शेवटचा जो नाती, मानिता, नम्रता, अभिमान जर गुण नसेल, तर तेवढे 25 मिळालेले गुण हे दुर्गुणात तब्दील होऊ शकतात. म्हणून हा अभिमान हा जो आहे तो दुर्गुणामध्ये याचा उच्चार आणि याचं चिंतन दुर्गुणामध्ये आलेलं आहे. याच्या पुढं बहुत कुछ विशेषताएं भगवत गीता में इस अभिमान के बारे में चिंतन आया है. देखो, किस किस बात का अभिमान होता है व्यक्ति को. वो जो कोई दरबार में दरबारी है, नौकर है, उस बात का भी उसको अभिमान है. मैं इस दरबार का हूं, राज दरबारी मेरी इतनी प्रतिष्ठा है, मुझे इतने सारे लोग पहचानते हैं, मैं जो कहूंगा बहुत सारे लोग मानते हैं, मेरे पीछे इतनी बड़ी मंडली है, मेरे पीछे इतना बड़ा संप्रदाय है. इस बात का भी अभिमान, ये अभिमान दुर्गुण में आता है. मेरा कोई विरोध नहीं कर सकता, मेरे पीछे इतनी बड़ी पॉलिटिकल पार्टी है, मैं इतने बड़े पॉलिटिकल पद प्रतिष्ठा पे हूं, मेरा विरोध नहीं कोई कर सकता. और इतना भी अहंकार करता है एक एक कि मैं जिसको मान्य करूंगा. लेकिन कोई एखादी दुर्गुणी व्यक्ति भी है, उसको ये अभिमानी व्यक्ति ने हाथ में पकड़ा तो उसका कोई बाल बाका नहीं कर सकता. म्हणजे एखाद्या माणसाला ज्यांनी मान्यता दिली, ते चांगलाही नसेल, त्याला मान्यता दिली, तर वो मान्यता मैंने जिसको दिया उसको कोई कुछ नहीं बिगाड़ सकता. ऐसा भी एक अभिमान है. यानी मैं मोटा विद्वान हूं, मेरे साथ अनिमा, महिमा, गरिमा इत्यादि सिद्धि मेरे साथ में है, और मैं सब दुनिया को हिला सकता हूं. अभी योगी लोगों को ये विभूतियां है ना, अनिमा, महिमा, गरिमा, लघिमा, ये प्राप्त हो सकती है, लेकिन प्राप्त हो सकती है इसका अर्थ नहीं कि वो हमें उच्चारण करके दूसरों को दिखाए, और दिखाने के पश्चात उसका उपयोग भी न करे, दुरुपयोग भी न करे. कभी तो बहुत, जसं देशाची राष्ट्रहित जिथं गरजेचं पडतं, तिथं एखादा उपयोगात आणणं गरजेचं आहे. परंतु हा विभूती जे आहेत त्याचाही उपयोग योग साधकांनी करू नये. अशा प्रकारे अभिमान अलग अलग स्तरावर, अलग अलग स्थितीमध्ये कधीही तो येऊ शकतो. आणि एक मध्येच सांगून जातो,
चौथा गुण बघूया अगोदर, सगळे दुर्गुण बघू आणि नंतर हे दैवी गुण हे स्वाभाविक नाहीत. दैवी गुण हे स्वाभाविक आहेत, आसुरी गुण हे अस्वाभाविक आहेत. त्याचं चिंतन करू. चौथा जो आसुरी गुण है उसका नाम है क्रोध. दुसऱ्याचे अनिष्ट करण्यासाठी अंतकरणात जी जळण्याची वृत्ती असते त्याला म्हणतात क्रोध. अक्रोधश आपण बघितलंय आसुरी संपत्तीमध्ये अक्रोध, त्याच्या विरुद्ध हा क्रोध. मग क्रोध किती वाईट आहे आणि क्रोध कसा निर्माण होतो याचं चिंतन बघूया आपण. दुसऱ्याचे अनिष्ट करण्यासाठी अंतकरणात उत्तेजित होऊन जी जळफळाट वृत्ती होते त्याला क्रोध म्हणतात. क्रोध मनुष्याचा शत्रू आहे जो देहात राहून देहाचाच विनाश करतो. जसे लाकडातील अग्नी लाकडाला जाळतो तसेच देहात राहणारा अग्नी देहाला जाळतो. देहात राहणारा क्रोध स्वतः देहाला जाळतो. क्रोध आणि क्षोभ हे दो है. क्रोध और क्षोभ असे दोन आहेत आणि या दोघांमध्ये जर फरक बघितला आपण, क्षोभात म्हणजे क्षोभ जो होता है थोडासा चांगला गुण आहे. क्षोभ उत्तेजितपणा, क्षोभात उत्तेजितपणा, हृदयाची चलबिचल है, पण दुसऱ्याचे अनिष्ट करण्याचा हेतू नसतोच, तर उलट हिताची भावना असते. जैसे अपने बालकों के ऊपर माता पिता उसका थोड़ा सा रागावतात, परंतु उत्तेजित होऊन दुसऱ्याचे अनुष्ट अहित करण्याचा, त्यांना दुःख देण्याचा, त्यांचं सुख न चिंतने याला क्रोध म्हणलेला आहे. म्हणजे आपल्या मुलाबाळांना म्हणूनच रागवतो ना, गुरुजी शिष्यांना रागवतात किंवा अधिकारी कर्मचाऱ्यांना रागवतात, हे क्षोभ झाला, तो क्रोध नाही. क्रोध केवळ दुसऱ्यांचं अहित करण्यासाठीच जे केला जातो तो क्रोध. मग क्रोधाला वशीभूत होऊन मनुष्य न करण्यासारखे काम देखील करून बसतो. त्याचे फळ म्हणून त्याला स्वतःला तर पश्चाताप करावा लागतोच, परंतु क्रोधात उत्तेजित होऊन दुसऱ्याचे अपकार तो करतो. परंतु क्रोधाने स्वतःचा अपकार कमी होतच नाही, कारण स्वतःचे अनिष्ट झाल्याशिवाय क्रोधी मनुष्य दुसऱ्याचे अनिष्ट करू शकत नाही. क्रोध हा जो आहे तो क्रोध अगोदर कुठं निर्माण होतो, आणि क्रोध हे ज्वलन आहे, ज्वलन. तो आपल्या देहात, आपल्या शरीरात, आपल्या मनात तयार होतो. तो स्वतःला आधी जाळतो आणि मग नंतर दुसऱ्याला पुढच्याचा अनिष्ट करतो. म्हणजे क्रोध हा दुधारी आहे, पुढच्यांचं पण अनिष्ट करतो आणि स्वतःचं पण अनिष्ट करतो. त्याच्याही पेक्षा क्रोध हा जो करतो त्याच जास्त अनिष्ट करतो. ती कसं ते आणखीन त्याचं चिंतन, फार सुंदर चिंतन भगवद्गीतेमध्ये या विषयावर, की क्रोध जो क्रोध करतो उसका ज्यादा नुकसान करता है जो सामने वाले से. तो कशा प्रकारे, क्रोध जो आहे एखाद्याचं अनिष्ट आपण केलं, आपण क्रोध केल्यामुळे एखाद्याचं काही नुकसान झालं, ते नुकसान जे होत है ती उसके प्रारब्ध के अनुसार उसका नुकसान हो रहा है. आप कुछ नहीं कर रहे हो. जो क्रोध कर रहा है वो क्रोध उसका नुकसान नहीं कर रहा है, क्रोध हो रहा है उसके प्रारब्ध के अनुसार. लेकिन आपने क्रोध करके आपके कर्मों में, दुष्कर्मों में एक वजन और डाल दिया, और भी एक आपके दुष्कर्मों का पन्ना और बढ़ दिया. जो कर्म आपला आहे ना त्या कर्मामध्ये आपली संख्या एक वाढवली आपण. क्रोध समोरच्याचं जे वाईट झालेलं आहे ते त्याच्या प्रारब्धानुसार होत आहे, तुम्ही नाही काही करू शकत. परंतु तुम्ही क्रोध केल्यामुळं
क्रोधी मनुष्याचा नवीन पाप संग्रह होतो, तसेच त्याचा स्वभावही बिघडतो. क्रोध केल्यामुळं आपला स्वभावही बिघडतो. तो त्याला नरकाला घेऊन जाण्यास निमित्त बनेल आणि तो ज्या योनीत जाईल तेथे त्याला दुःखच होईल. हे नरकाचे 3 द्वार आहेत. आता आपल्याला तो प्रश्नही आहे, तो मोठं चिंतनही आहे आपल्याला. एक दिवस आपल्याला पूर्ण तो विषय बघायचा आहे. नरकाचे 3 द्वार. त्यामध्ये हे क्रोध हे एक 3 द्वार आहे. काम, क्रोध, लोभस त्रिविधस नरक स्वेदन दारस. अशा प्रकारे ते काम, क्रोध, लोभ. त्यामध्ये हे क्रोध एक आहे. नरकाचं द्वार, नरकाकडे घेऊन जाणारं हे द्वार आहे. तर अशा प्रकारे क्रोधी व्यक्तीला पुढच्या व्यक्तीचं ते भौतिक आहे. एखाद्याचं आपण काही वाटोळं केलं. 1000, 2000 पैसे, ₹200 त्याला आपण बुडवलं किंवा आणखीन त्याला एखादी भौतिक मार दिला किंवा त्याचं आपण काही बरेच लोक आता घर काही करतात, गाड्या खराब करतात किंवा आणखीन उसका तो उतना होगा, उसको मिलेगा ही, लेकिन आपकी पाप की गठरी और भी भर गई. तसंच क्रोधी व्यक्तीच्या संसारात चांगली ख्याती नसते, उलट तो निंदेलाच पात्र राहतो. स्वतःच्या परिवारातील लोक देखील क्रोधी व्यक्तीला भितात. पुढे भगवंताने क्रोधाला नरकाचे द्वार सांगितलेले आहेत, आपला बघतोय आपण. तसं क्रोधी व्यक्तीला आपले प्रेमळ आपल्या जिव्हाळ्याची माणसं सुद्धा क्रोधी व्यक्तीला भिवून राहतात. जसा की तो जळफळाट करतो म्हणून आणि तो एखादी रागीट, हिंस्त्र पशु पक्षी असतो ना, त्याला जसं भितात, तसे आपल्या परिवारातील आपल्या जिव्हाळ्याचे लोक सुद्धा क्रोधी व्यक्तीला भीतच असतात. जेव्हा माणसाच्या मनात स्वार्थ आणि अभिमानात आता क्रोध येतो कधी, हे याचं विशेष चिंतन आहे बरं का. क्रोध येतो केव्हा? क्रोध निर्माण केव्हा होतो? मनुष्याच्या स्वभावाच्या विरुद्ध कोणी काम केले तर त्याचे अनिष्ट करण्याचे त्याच्या अंतःकरणात उत्तेजनात्मक जलन होऊन वृत्ती निर्माण होते. क्रोध उत्पन्न कब होता है? जब मनुष्य का स्वार्थ और उसका अभिमान इसमें बाधा आने लगती है तो क्रोध उत्पन्न होता है. म्हणजे अपना कुछ लाभ या स्वार्थ है, उसमें कोई बाधा आ गई तो व्यक्ती क्रोधित होता है. मग आता इथं दुसऱ्या अध्यायातल्या श्लोकाचं थोडस विषय आहे. क्रोध निर्माण झाला, क्रोधाचे परिणाम बघा. क्रोध निर्माण झाला की क्रोधात मनुष्य इतका रागीट होतो, त्याची सूद बुद्ध कमी होते. जसं नशेला व्यक्ती असतो ना, नशा केलेला व्यक्ती, त्याला आपली शुद्ध बुद्ध नसते. तशा प्रकारे क्रोधी व्यक्ती जेव्हा रागीट होतो ना, त्यावेळेस त्याला आपण काय करू लागलो आणि काय नाही हे काही कळत नाही. तो काही अहित करतो स्वतःच. बालबच्चांना मारेल, बाहेरच्या वस्तू तोडफोड करेल, बाहेर आणखीन काही गोष्टीचं बाहेर असेल तर ऍक्सिडेंट करून घेईल. अशा प्रकारे त्याला त्यावेळी क्रोध आला म्हणजे त्याची बुद्धी शुद्धीवर नसते. सूद-बूद त्याला राहत नाही. मग अशी झाली म्हणजे तो संमोहात गेला. क्रोधी व्यक्ती जसा नशेला व्यक्ती मोहमय राहतो ना, मोह, तशा प्रकारे या क्रोधामधून संमोह निर्माण होतो आणि समूह आला की समृद्धीचा भ्रंश होतो. हे सूत्र म्हणजे डॅश डॅश लिहूनच घ्या. क्रोधातून समूह, समूहातून समृद्धी विभ्रम आणि समृद्धी विभ्रमातून बुद्धीचा नाश आणि बुद्धीचा नाश झाला म्हणजे पागलच मनुष्य. बुद्धी परत एकदा नाशातून सांगा. मनुष्याचे पतन होते. क्रोधातून समूह, समूहातून समृद्धी विभ्रम, समृद्धी विभ्रमात बुद्धिनाश आणि बुद्धिनाशातून मनुष्याचे पतन. क्रोधात भवती समोहा, समोहात विभ्रती ब्रह्म, स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. हा
दुसऱ्या अध्यायामध्ये या क्रोधाचे परिणाम दिलेत 62 आणि 63व्या श्लोकामध्ये. आपण हेही जोडू शकतो. आपल्याला उत्तर मोठं लिहायचंय, आपल्याला काही उत्तराचा आपल्या वेटेज वाढवायचा आहे, तर दुसऱ्या अध्यायातला संदर्भ देऊ शकतो आणि हे श्लोक आपल्याला पाठ असावेत. म्हणजे एकंदरीत आता आपण बघितलं तर या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये योगी ज्याला व्हायचा आहे, जो परमात्मा चिंतनात आहे, त्याला क्रोधरहित राहणं हे किती महत्वाचं आहे, या क्रोधाचे जे परिणाम आहेत त्याच्यावरून आपल्या लक्षात येते. यानंतर 5वा जो असुरी लक्षण आहे त्याचं नाव आहे पारुष्यम. पारुष्यम काल आपण बघितलं पारुष्यम जो दैवी गुणामध्ये मार्दव गुण आहे ना, मार्दव मवाळपणा, त्याचं विरुद्ध म्हणजे पा पारुषम म्हणजे कठोरता. मग ही कठोरता अनेक प्रकारची आहे. एक शारीरिक पारुष्य, शारीरिक पारुष्यामध्ये शरीराने आकडून चालणे, वाकडे चालणे, तसंच डोळ्याचे पण पारुष्य आहे. डोळ्यांनी वाकडे तिकडे पाहणे. वाणीचे पारुषे, कठोर बोलणे, त्यामुळे दुसरे भयभीत होतात. हृदयाचे पारुष्य, दुसऱ्यावर संकट कोसळल्यावरही त्याची सहायता न करता खुश होणे इत्यादी जे कठोर भाव आहेत ते हृदयाचे पारुष्य आहे. व्यवहारिक पारुष्य, कठोर व्यवहार करून दुसऱ्यांना अहित पोहोचवणे. कठोर व्यवहार करून दुसऱ्यांचे अहित करणे, दुसऱ्यांना अहित पोहोचवणे हे सुद्धा व्यवहारातील पारुष्य झाले. हृदयात कठोरतेचे भाव असल्याने तो केवळ आपला मतलब पाहतो. स्वार्थ बुद्धीचे आधिक्य राहिल्याने त्याची शरीर, वाणी, मन इत्यादी सर्व ठिकाणी कठोरता येते. म्हणून मृदू स्वभाव साधकाने स्वीकारावा. आता ही जी कठोरता आहे ती येते का बर? आपल्याला स्वार्थ बुद्धी आली की अशा प्रकारे कठोरता यायला सुरू होते. मग आपण दया, प्रेम, मार्दव, लोलुपता यानं काही नाही वागत. आपला स्वार्थ तिथे साधायचा म्हणून काही आपण दुष्कृत्य करायला तयार होतो. त्यामध्ये पारुष्य आलेलं आहे. मग आता हे 5वा आसुरी गुण पारुष्यम. तर 6वा आसुरी लक्षण आहे अज्ञानम. असू दे. आता काय उत्तर फार वाढवण्यात ही अर्थ नाही. भगवद्गीता तर फार विस्तृत विशाल आहे. आपण आपल्या थोडं संबंधीने असलेल्या तेवढेच उत्तर आणि तेवढ्याच विषयाचं वर्णन करूया. 6वा जो असुरी लक्षण आहे त्याचं नाव आहे अज्ञान. येथे अज्ञान म्हणजे अविवेकता म्हटले आहे. अविवेकता म्हणजे चांगलं वाईटाचं ज्याला परीक्षण करता येत नाही, सत्य असत्याचं ज्याला निरीक्षण करता येत नाही, सत्य असत्याची जो ओळख करत नाही, त्यानुसार जो वागत नाही, त्याला अविवेक म्हटलेलं आहे. आणि अविवेक पुरुषाला सारासार, कर्तव्य अकर्तव्य इत्यादीचा बोध राहत नाही. अविवेकी थोडक्यात म्हणजे वेडेपणा, अविद्या. आणि मग त्याला काय करावं आणि काय करू नये, आपलं कर्तव्य काय आहे, आपलं कर्तव्य काय आहे, याच्यामध्ये त्याला कुठलाही बोध राहत नाही. कारण त्याची
दृष्टी नाशवान पदार्थांच्या भोग आणि संग्रहावरच लागलेली असते. परिणामी दृष्टी नसल्यामुळे म्हणजे सददृष्टी नसल्यामुळे तो असा विचारही करू शकत नाही की या नाशवान पदार्थ कोठपर्यंत आपल्या बरोबर राहतील आणि आपण कोठपर्यंत त्यांच्या बरोबर राहणार आहोत. पशुप्रमाणे केवळ आणि केवळ प्राणपोषणातच लागून राहिल्याने ते कर्तव्य अकर्तव्य या गोष्टी जाणू शकत नाहीत आणि तशी जाणण्याची इच्छाही ठेवत नाहीत. थोडक्यात हा अज्ञान जो आहे तो अविवेकीपणा, कर्तव्याचा बोध न राहणे आणि ही असुरी लक्षणे अज्ञान, अविवेक. आता एक तात्काळ संयोगजन्य सुखाला सुख मानणे हे हा जो विषय आहे ना, जे तात्कालिक संयोगजन्य सुखाला सुख मानतात आणि शरीर तसेच इंद्रिय यांच्या प्रतिकूल संयोगालाच दुःख मानतात. थोडकं जे टेम्पररी सुख आहे त्याला सुख म्हणतात आणि जे दूरगामी सुख आहे त्याला सुख मानत नाहीत. असा अविवेक निर्माण होतो. याचा परिणाम काय होतो तर हे सुख तर मी तात्कालिक झालं आणि दूरगामी नसल्यामुळं त्याला पूर्वीपेक्षा जास्त दुःखच होतं. परिणाम त्याचा पूर्वीपेक्षा जास्त दुःख होण्यामध्येच आहे. इतक्यावरही तो जागृत होत नाही. जो अविवेकी आहे, थोडंसं आपलं काही नुकसान झालं, आपलं काही कुठं तर आपलं दुःख झालं, एवढ्यावरही थांबत नाही. तर तो असा मानतो की काय थोडंफार वाईट झालंय, आम्हाला काय करायचंय, याचा आमच्यावर काय परिणाम होणार आहे. आणि मग ते तर मान सन्मान, सुख आराम, धनसंपत्ती इत्यादीच्या प्रलोभनात येऊन न करण्यायोग्य कामही करू लागतात. त्याचा परिणाम त्यांच्यासाठी तसेच जगासाठीही फार अहितकारक होत असते. आणि हे झालं अज्ञान, अविवेकीपणा. आता हे जे सर्व असुरी संपत्तीचे लक्षण आहेत, हे असुर लोकांच्या, आपण जर असुर म्हटलं तर आपल्याला पूर्वी एक शब्द होता बघा, असुर म्हणजे राक्षस, दुर्गुणी लोक. हे सगळं असुरी संपत्तीचे लक्षण हे दुर्गुणी लोकांच्या मध्ये, असुर लोकांच्या मध्ये आढळून येतात. आणि संयोगजन्य सुखातच आसक्त राहतात, त्यांनाही असुर म्हटलेलं आहे. म्हणजे ज्यांचा उद्देश परमात्मा प्राप्ती नाही आणि जे शरीर धारण करून केवळ भोगू इच्छितात ते असुर आहेत. त्या असुरांच्या संपत्तीचे नाव असुरी संपत्ती आहे. जे शरीर भोगातच रममान राहतात त्यांना असुर म्हटलेलं आहे आणि त्यांचे जे भाग भांडवल आहे त्याला असं असुरी संपत्ती म्हटलेलं आहे. तर असा या चौथ्या श्लोकामध्ये एकंदरीत 6 गुण. आता तुम्ही थोडंसं लक्षात घ्या. प्रश्न कधी कधी कसा येतो की दैवी गुणांचं वर्णन करा आणि त्याला अथवा आसुरी गुणांचं वर्णन करा. मग दैवी गुण फार मोठे आहेत, लिहायला वेळ लागतो. सोपे आहेत परंतु मोठे आहेत. हे आसुरी गुण थोडक्यात वर्णन करून 3 पेजेस मध्ये उत्तर लिहू शकतो आणि मग त्याचं परिणामी लिहिलं तर त्याच्यासोबत येत आहे. आणि जो सुरुवातीला सांगितलं होतं ना, दैवी गुण आणि आसुरी गुणांची एक फळी फौज आहे, एकमेकाच्या विरुद्ध ते कसं असायला पाहिजे, हे त्याला सुरुवातीला आपलं जे आपण लिहितो ना प्रस्तावना, तसं दैवी गुणामध्ये सुद्धा आणि आसुरी गुणामध्ये सुद्धा हे दैवी गुण आणि आसुरी गुण कसे फौजेच्या निर्माणा आलेले आहेत. दैवी गुणांचं पण आपल्याला ओळख पाहिजे, आसुरी गुणांची पण ओळख पाहिजे, तरच त्या सैन्यासारखं दुसऱ्याच्या सैन्यामध्ये काय काय आहेत लूपहोल्स, त्यांचे वेटेज काय आहेत आणि त्यांचे लूपहोल्स काय आहेत हे जसं माहिती पाहिजे, तेही यासाठी दैवी आणि आसुरी गुण दोन्ही आपल्याला माहिती असावं.
ते आपण प्रस्तावनेत लिहून शब्दशः उत्तर लिहिताना मग हे 26 गुण एका शब्दामध्ये आणि एका ओळीमध्ये त्याचे उत्तर लिहिले तरी बस. आसुरी गुणांचं थोडस आपण जास्त चिंतन करू शकतो. त्यानंतर आता आपल्याला एक प्रश्न आहे, वस्तुनिष्ठ आपण बघूया की आसुरी संपत्तीचे फळ काय? आसुरी संपत्तीचे फळ काय मिळतात? याचं हे पुढचे जे गुण आहेत ना, जवळपास कितव्या श्लोकापर्यंत बघा, ते जे 3 द्वार, नरकाचे जे 3 द्वार सांगितलेले आहेत, विसाव्या श्लोकापर्यंत आता या दुर्गुणी लोकांचं चिंतन आहे. दुर्गुणी लोक कसे असतात, त्यांना काय काय फळ मिळतात, ते कशा कशा प्रकारे आपलं आणि समाजाचं नुकसान करतात, हे त्या 20व्या श्लोकापर्यंत हे चिंतन आहे. आणि 21व्या श्लोकापासून पुढं ते 3 द्वार, नरकाचे 3 द्वार. तर मी थोडस आपण या दुर्गुणांना इथं आज मुठमाती करून टाकू, त्याची त्यांना इथं संपवून टाकू. त्याचं थोडस जे फळ आहे ते थोडस आपण अभ्यास करणार आहोत. हे बघा, 3 फळ सांगितले आहेत प्रामुख्यानं भगवद्गीतेमध्ये. या आसुरी संपत्तीचे 3 फळ सांगितले आहेत. निबंधाय सुरीमता, हा 4था जो श्लोक आहे ना, हा 4 श्लोकापर्यंत झालाय. आता भगवान दैवी आणि आसुरी संपत्तीवान या दोन्ही प्रकारच्या संपत्तीचे फल सांगताय. हा जो 5वा श्लोक आहे, हा श्लोक आसुरी संपत्तीचं वर्णन करतानाही लिहा आणि दैवी संपत्तीचं वर्णन करतानाही लिहा. दैवी संपद्वी मोक्षाय निबंधाया सुरीमताः. 5वा श्लोक, मा शुच संपदम दैवीम अभिजातोसी पांडव. हे आता सरळ सरळ दैवी संपत्ती मोक्षाकडे घेऊन जाणारी आहे आणि आसुरी संपत्ती निबंधाया, बंधनात घालणारी आहे. तर हे जे 3 प्रकारचे प्रमुख जे फळ या आसुरी संपत्तीचे, निबंधाया सुरीमताः, जे बंधनात घालते म्हणजे काय, जन्म मृत्यूच्या बंधनाच्या फेऱ्यात टाकते. जन्म मरणाच्या फेऱ्यात बंधनात अडकणारी आहे ती आसुरी संपत्ती. जोपर्यंत मनुष्य अहंतेच्या आहारी असतो तोपर्यंत उत्तम गुण धारण करून सुद्धा त्याची मुक्ती होईल असे नाही. भरपूर म्हणजे चांगले गुण आहेत, परंतु अहंकाराच्या आहारी असतो तर त्याची मुक्ती होऊ शकत नाही. भगवंतानी असे हे आसुरी संपत्तीचे 3 फल वर्णन केलेले आहेत. निबंधाया सुरीमताः. आता या 5व्या श्लोकाचा तो वाक्य प्रचार आहे, निबंधाया सुरीमताः. वैदिक यज्ञानी विधी विधानाने विधी विधान सगळं पूर्ण करतात, वैदिक पद्धतीने सगळ्या नियमानं वागतात, परंतु कामनेमुळे ज्यांना जन्म मरण रूपी बंधना प्राप्त होतात. म्हणजे हा निबंधाय सुरीमता सगळं छान करतो, परंतु अहंतेनं, कामनेनं, कामना, आकांक्षा यानं तो पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात बंधनात पडतो. आसुरी संपत्तीचे दुसरे फळ हे 16व्या अध्यायातल्या 16व्या श्लोकाचाच एक वाक्यप्रयोग आहे, पतंती नरके शुचोही. म्हणजे जे कामनेला वश होऊन पाप, अन्याय, दुराचाराला इत्यादी सर्व करतात आणि त्यांना फलरूपाने, विशेषत्वाने नरकाचे स्थान प्राप्त होते. पतंती नरके शुचो, म्हणजे नरकात पचतात, नरकात पडतात हे आसुरी संपत्तीवाले लोक. आसुरी संपत्तीचे
ज्याच्या अंतकरणात दुराचार भाव राहतात, आणि हे तसं वेगवेगळ्या श्लोकामध्ये आहे, परंतु आपण आता थोडस वस्तुनिष्ठ स्वरूपानं जाण्यासाठी म्हणून मी फक्त या आसुरी संपत्तीचे या सगळ्या बाकीच्या श्लोकामध्ये जे वर्णन आहे त्याचं 3 मुख्य लाभ आहेत त्या आसुरी संपत्तीचे. तो यांत्य धमाम गतीम, ज्याच्या अंतकरणात दुराचार दुर्भाव राहतात आणि अधम गतीला नरकात जातात. कधी कधी त्याला प्रेरित होऊन ते दुसऱ्याचेही वाईट करतात. त्यांना दुर्गुण दुर्भाव यानुसार प्रथम तर आसुरी योनीची प्राप्ती होते आणि नंतर दुराचारानुसार अधम गती नरकाचीच प्राप्ती सांगितली आहे. आणखीन या आसुरी संपत्तीचे एक विशेष आता इथं आहे बघा. हे आसुरी संपत्तीचे एक विशेष याला आगंतुक लक्षण म्हटलेलं आहे. आगंतुक दुर्गुण दुराचार. आगंतुक म्हणजे हे जे दुर्गुण दुराचार आहेत ना, हे काय मनुष्याचे स्वाभाविक गुण आहेत का हो? एखादा मनुष्य नेहमी प्रसन्न, किती दिवस प्रसन्न राहतो असे लोक त्याला प्रसन्न का राहतोस असं विचारत सुद्धा नाहीत. प्रसन्नता आहे, परंतु एखादा जर दुःखी असेल तर त्याला मात्र तू दुःखी का आहेस म्हणून विचारलं जातं. आणि तसं कारण हे जे प्रसन्नता आहे हा सद्गुण आहे, तो स्वाभाविक आहे, माणसाचा हा स्वाभाविक गुण आहे. परंतु हे जे क्रोध आहे, काम आहे, दुर्गुण दुराचार आहे, अत्याचार आहे, हे जे आहेत ते आगंतुक येतात मध्ये मध्ये माणसाला, आणि मध्ये मध्ये येतात म्हणून हे आगंतुक येणारा दुर्गुण आहे. दुर्गुण दुराचार हे आगंतुक येतात, पुन्हा कुणाच्या सोबतीमुळे येतात. म्हणून सद्गुण सदाचार हे स्वाभाविक असतात, तर दुर्गुण दुराचार हे आगंतुक काही संघामुळे येतात, म्हणून याला आगंतुक म्हटलेलं आहे. असा ह्या दुर्गुणाचे जे लाभ आहेत त्याचंही चिंतन आहे. उद्याच्याला थोडस आणखीन या दुर्गुणांच्या लाभाचं चिंतन करूया आणि थोडस थांबूया. याच्या पूर्वीचे पण काही तास झाले असतील ना, ताशिका झाल्या ना? 5 पासून क्लास चालूच आहेत ना? 6 ते 8 असते. हा, त्याच्यामुळे थोडस जांभळ्या पण येतात, थोडस आलस्य पण येतो. तर आपण इथंच थांबूया आणि उद्याच्याला परत आपला वर्ग आहेच. उद्याच्याला परत भेटूया. ओम शांती शांती शांती. ओम. चला.